टी तुलसी फ्लेवरचा आपण यूज करतोय. तुलसीचा ॲक्च्युली वास चांगला असतो. हे काय मी जस्ट एक फ्लेवरिंग ड्रिंक काहीतरी असावं. चहा, साखर, कॉफी आणि शुगर फार वाढते. सो त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून मी फक्त काहीतरी आपलं गरम 4-5 वाजता थोडंसं दुधाने पण फार वजन वाढतं. मी थोडंसं डाएट करते. तर एक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून मी घेते. ह्याला मी काही प्रमोट करत नाही आहे ना. मी असं म्हणते की ह्यानी काय वेट लॉस वगैरे होतं. बट ठीक आहे, थोडंफार डायजेशनला हेल्प होत असेल. सो ग्रीन टी ओपन करून घेतलेला आहे. आता हा छानपैकी ह्या गरम पाण्यामध्ये आपण सोडूया. थोडीशी फ्लेम आपण इकडे कमी करून घेतो आहे. ते पातेलं फार वाचायला लागलं आहे, तळसायला लागलं आहे. जास्त लाल व्हायला नको. स्टीलची भांडी लाल होतात. 2-3 वेळा असंच हे करून ठेवायचं छानपैकी. मस्त मुरून द्यायचा, तेव्हा त्याचा सगळा अर्क निघतो. याच्यामध्ये लेमन फ्लेवर पण एक भेटतो बरं का. तर तो पण असं उकळत्या पाण्यात जर तुम्ही तयार केला ना, त्याच्यामध्ये एक विटॅमिन सी येतं. तर ते जरा ऑइली असतं, तर ते पण छान ह्या पाण्यामध्ये उतरून ह्या पाण्याचा रंग पूर्ण चेंज झाला पाहिजे. तुम्हाला तर ग्रीन टी बनवता येतच असेल, पण जस्ट एक टिप, ते असं करतात ना तशी एक जस्ट एक टिप. हे छानपैकी उकळलेले ते आपण एक बंद करून घेऊया. आणि ही सॅशे तसाच आपण थोडासा वेळ काळ टाकून ठेवूया ह्याच्यामध्ये. फार पाणी पातेलं फारच गरम झालं आहे. सो बी कॉन्शियस वगैरे काय असतं ते टाकून घेऊया आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये. माझ्याकडे काचेचे कप पण आहेत, पण ते आता फार धूळखात पडलेत. धुण्याचा काहीही ते कप धुवून तुम्हाला दाखवायला छान वाटेल, धुवायचा फार कंटाळा आलेला आहे. हे 1-2 वेळा ह्याला आपण डिप करूया, म्हणजे सगळा चांगला अर्क निघून जाईल ह्याचा. आणि ही उरलेली पत्ती जी आहे ती नंतर आपण फाडून थोडं थोडं प्लांट्सला रोज टाकू शकतो, जे काय आपल्याकडे फुलझाडं किंवा झाडं असतील त्याच्यासाठी. हे फर्टिलायझर म्हणून काम करू शकतं. आय एम नॉट शुअर, बट ठीक आहे ना. माती पण कमी कमी होत जाते. माती पण हल्ली लवकर भेटत नाही, त्यामुळे ह्या किंवा चहा पावडर 2-3 वेळा पाण्याने धुवून आपण ती यूज करू शकतो. जेणेकरून जर झाडांमध्ये ह्याचा तरी काही त्रास नाही, पण चहा पावडरमुळे मुंग्या लागू शकतात. मुंग्यांचा त्रास आपल्याला होऊ शकतो. सो तुम्ही बघू शकता किती कलर डार्क झालेला आहे छानपैकी.